पिकअप BS6 गाडी आली आहे. हिचं आम्ही क्रॉन पिनियन उघडलं आहे. हे सगळं गेलेलं आहे पिनियन, क्रॉन आणि पिनियन. आता आम्ही फिट केलं आहे, फुल टाईट केलं आहे. आता हे आम्ही तिथे बसवणार आहे. बघू शकता हे सगळं खोलावं लागतं तुम्हाला. आम्ही सगळं खोललं आहे, एक्सेल बिक्सेल सगळं बाहेर काढलं आहे. फिटिंग करताना तुम्हाला दाखवतो कसं फिटिंग करायचं. हे बघू शकता आम्ही आता बेरिंग स्मूथमध्ये फिरायला पाहिजे, एकदम प्लेन असायला पाहिजे याच्यामध्ये. हे बघू शकता आम्ही बरोबर मिनिंगमध्ये लावून याला बरोबर प्रेस केलेलं आहे, ठोकलेलं याला. आता ह्या ठिकाणी आपल्याला हे क्रॉन पिनियन बसवायचं आहे वरती. असं दाखवतो तुम्हाला कसं. हे असं कोण लावल्यानंतर ह्याच्यावर एक सिम्स येणार आहे. हे सिम्स असं तुम्हाला लावायचं आहे, फिट करताना तुम्हाला लावायचं आहे ते, हे लक्षात ठेवा फक्त. हे बघू शकता असं तुम्हाला फिट करायचं आहे. हे असं थोडं तुम्हाला प्रेस करायचं आतमध्ये बरोबर लेवलला, फेस टू फेस तुम्हाला लावून घ्यायचं आहे पिनियन बरोबर हे बघू शकता आम्ही आता बरोबर ठोकून बरोबर हे प्रेस केलेलं आहे, सगळं लेवलला लावून टाकलं आहे. बरोबर तुम्हाला फेस टू फेस लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला, लेफ्ट अँड राईट साईडला. हे जे पॅकिंगसाठी असं लावायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता लेफ्ट राईट दिलेलं असतं या साईडला. हे बघू शकता इथं लेफ्ट आहे आणि राईट साईडचं R लिहिलं म्हणजे राईट साईड, एल म्हणजे लेफ्ट साईडचं. आता आपण हे राईट साईडचं फिट करतो आहे. हे बघू शकता. आणि याला 19चे बोल्ट लागतात, ते तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. 19च्या बॉक्सने तुम्हाला टाईट करायचं. हे असं तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत 19चे नट बॉक्स पाण्याने. हे जे 14चे नट दिसतात ते तुम्हाला हे फुल टाईट करून घ्यायचे आहेत. शेगड्यावर तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे ते बरोबर मिनिंगमध्ये मॅच करून. त्यानंतर बघू शकता आम्ही 19चे नट फुल टाईट केलेलं आहे इकडचं. बरोबर तुम्हाला फेस टू फेस लावून, सगळं फेस टू फेस लावून तुम्हाला टाईट करायचं आहे. बघू शकता आता आम्ही फुल टाईट केलेले सगळी गोष्ट. हे 14चा बॉक्सने हे फुल टाईट करायचं तुम्हाला. शेगड्यावरच तुम्हाला हे फुल टाईट करायचं 14चा. त्यानंतर मग आपण जेव्हा वर चढू हे तुम्हाला बरोबर मिनिंग मॅच करून लेफ्ट आणि राईट साईडचं तुम्हाला जे दिसतं आहे R आणि L ते तुम्हाला बरोबर मॅच करायचे आहेत. 19च्या नट बॉक्स पाण्याने तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे आहेत. हे पण दोन्ही, हे चारही, तिकडं दोन आहे त्या साईडला दोन. मग हे आपल्याला फुल घासून घ्यायचं आहे क्लिनिंगमध्ये. हे तर जे फिट करणार आहे आपण, हे बघू शकता. त्याला आपल्याला बरोबर एनाबॉन्ड लावून घ्यायचं आहे सगळीकडनं. फुल एनाबॉन्ड लावून मग तुम्हाला इथं फिट करायचं आहे फुल. ते दाखवतो कसं. हे असं तुम्हाला बॉन्ड लावून घ्यायचं सगळीकडं. हे बघू शकता आपण आता याला एनाबॉन्ड लावला, तर हे आपल्याला बरोबर सगळीकडं पसरवायचं आहे. हे बघू शकता आता पूर्ण एनाबॉन्ड लावून टाकले आम्ही. आता हे आपल्याला फिट करायचं वरती. हे असं तुम्हाला फिट करायचं. मग याला तुम्हाला हे बघू शकता सगळे आम्ही बोल्ट पहिले लावून घेतो आहे. ह्या साईडला इथे एक पट्टी येणार आहे. ही पट्टी आहे, ही समोर लावायची आपल्याला अशी, इथं लावायची पट्टी. हे असं तुम्हाला फुल लावून घ्यायचं पहिले सगळे. त्यानंतर मग तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे सगळे बोल्ट. बाहेरचे सगळे बोल्ट तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे सगळे. बघू शकता हंडी लावली आपण बरोबर. त्यानंतर मग तुम्हाला हे एलंकी उघडायची आहे. 10ची एलंकी लागेल याला. हे उघडून तुम्हाला मग याच्यात डिप्रेशनचं ऑइल तुम्हाला याच्यात टाकायचं. हे एलंकी काढून 10ची एलंकी काढून तुम्हाला डिप्रेशनचं ऑइल याच्यात टाकायचं आहे. हे बघू शकता आता आम्ही फुल टाईट करून घेतलं सगळे बोल्ट, बाहेरचे सगळे बोल्ट. आता आपण हे एलंकी उघडणार आहोत 10ची एलंकी. आता आम्ही एलंकी उघडल्या, याच्यातून आपल्याला ऑइल टाकायचं आहे आता. हे बघू शकता ऑइल आता मी फुल केलं आहे. हे बरोबर ऑइल फुल झाल्यानंतर थोडं ऑइल बाहेर येतं, तर तुम्हाला 10ची एलंकी लावून टाकायची ऑइल फुल झाल्यानंतर. मग तुम्हाला ही एलंकी टाईट करून घ्यायची फुल. हे बघू शकता एलंकी लावली आम्ही. या एलंकीने तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचं आहे. मग आता आपण एक्सेल लावणार आहोत. हे बघू शकता एक्सेल आता आपल्याला आतमध्ये प्रेस करायचं आहे. आता 17चे आम्ही चाके लावून टाकलेत. वायसर पहिले लावायचे. हे 6 आहेत, इथं 3 आहेत आणि या साईडला 3 आहेत. हे तुम्हाला फुल टाईट करायचे आहेत. त्याच्यावर अजून एक चाके येतील, 2 चाके आपल्याला हे 6 बोल्टावर लावायचे आहेत. ह्या साईडचं एक्सेल फिटिंग करून झालं आहे. पलीकडचं पण एक्सेल फिटिंग करायचं आहे. मग नंतर आपल्याला लायनर लावायचे. पहिले आपण लेफ्ट साईडचं एक्सेल फिटिंग करणार आहोत. पहिला हा एक्सेल आपल्याला पुसून घ्यायचा आहे. हे बघू शकता आता हे आम्ही फिट केलं आहे. एक्सेल दोन्ही साईडचे टाईट झालेत फुल. मग आपण पहिले आता जॉईंट लावून घेणार आहे. जॉईंट लावून झाल्यानंतर मग आपण लायनर चढवणार आहे त्यांच्यावर, दोन्हीवर, लेफ्ट आणि राईट साईडला. पहिला आपण जॉईंट फिटिंग करणार आहोत. त्याला 14चा बॉक्स, नाहीतर 14चा रिंग, नाहीतर 14चा पट्टीपाना लागेल तुम्हाला जॉईंटचे बोल्ट टाईट करायला. गाडी तुम्हाला न्यूट्रलमध्ये ठेवून हे फुल असं म्हणजे बरोबर मिनिंग मॅच करायचे तुम्हाला. 4 बोल्ट तुम्हाला मिनिंगमध्ये मॅच करायचे. जे दिसतात त्याला 4 बोल्ट असतात, 14चे बोल्ट असतात. हे 14चे बोल्ट तुम्हाला टाईट करायचे. हे असं अडकून घ्यायचं तुम्हाला. एक बोल्ट अडकवला, आता हा दुसरावाला अडकवणार आपण. यांना मागण्यात आपल्याला चाके लावून टाकायची अशी.
जसे बोल्ट टाकणार आहे तसं तुम्हाला हे अडकून घ्यायचे चौथ्याची